बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा घेऊन गाडी आलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या पोल्ट्रीवर जो बिबट्या आलता ना त्यालाच पकडण्यासाठी या ठिकाणी ना आता पिंजरा आणलेला आहे. आमच्या बेडगावचे आदर्श सरपंच तर यांना आम्ही ना घटना सांगितली होती, तर त्यांनी लगेच तातडीने हा पिंजरा इथं मागून घेतला. रात्री बिबट्याच्या बाजूने आलता त्या बाजूला व्यवस्थित पिंजरा लावून दिला. आता तुम्ही आपल्या पोल्ट्रीवर आलेल्या बिबट्याची व्हिडिओ तर पाहिली असेल, नसेल पाहिली तर आपल्या पेजला जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी आपल्या घराच्या जवळच एक पिंजरा लावलेला आहे, कारण की आपल्या पोलखेड वस्ती पेठ इथे आपल्याला एक आपल्या पोल्ट्रीवरच आता तुम्ही इकडे बघू शकता घर आहे, तर आपल्या पोल्ट्रीवरच एक बिबट्या आलता. त्याच याच्यानुसार मग आता इथं 2 दिवसानंतर पिंजरा लावण्यात आलेला आहे. तर आमच्या वस्तीला आता थोडा कुठं दिलासा मिळालेला आहे, कारण की आता पिंजरा लावलेला आहे त्यामुळे थोडंसं टेन्शन लोकांचं कमी झाले. पाहू शकता दुसरा पिंजरा ठेवलाय आणि त्याच्या शेजारीचा हा पिंजरा असतो आणि याच्यात आता 2 कोंबड्या ठेवलेल्या आहेत. ह्या पिंजराला आता वासावर येणार बिबट्या आणि तो इकडून आल्याच्या नंतर पुढल्या साईडने येणार आणि आतमध्ये जाणार. तर चला आतमधून दाखतो मी कसं आहे तुम्हाला. या ठिकाणी त्या बिबट्या जर आतमध्ये आला वासाने त्या कोंबड्यांच्या शेजारी गेला ना, त्या प्लेटवर पाय दिल्याच्या नंतर हा पिंजरा दरवाजा आहे तो आहे ना एकदम जोरात खाली जाणार आणि बिबट्या याच्यात पकडला जाणार. त्या बिबट्याने इतका कर केलेला आहे ना की तुम्हाला आता माहितच असेल सोशल मीडियावर काय चाललेलं आहे. व्हिडिओ नॉर्मली असाच करायचा होता की आपल्या इथं पिंजरा लावलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. असं जर आता समजा बिबट्या पकडला मग इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत जाईल. असं तर हे म्हणजे दुःखद घटना आहे की जी पिंपरखेडला झालेली आहे, पण असो देवाच्या हातात आहे सगळं, आपल्या हातात तर काहीच नाहीये.